एक तर राणादा 2 वर्षांनी परत आल्यात, पण अंजली वहिनी त्याची राणादा मानायलाच तयार नाहीत ना. मग अरे पण असं कसं? तेच म्हणतोय मी बी. अहो आता झालाय खरा बदल, पर माणूस आपलाच आहे की. मग अंजली बहिणींना का पटत नाही? अहो आता आम्ही किती समजावून सांगवले, पर ते काय ऐकूनच घेणं झालं. आता आपल्यालाच काय नाही काहीतरी करायला पाहिजे बघ, आता राणादा परत जाणार. नाही नाही, समजावून सांगू की वहिनीसनी. वय राणादा गाव सोडून जायला नको पाहिजे बघ. अरे नाही जाणार. वय वय चला सांगूया सगळ्यांना. चला लवकर, चला चला चला. समजावून तर सांगायला पाहिजे बघा, नाही तर गाव परत पोरकं व्हायचं आपलं. तू काय काळजी करू नको राधा, आपण सगळ्यांनी समजून सांगू. राहणार का इकडे? नाही नाही. पुढे ह्याला कुठं कुठं ओळखायचं पप्प्याचा? आकाश पातळ एक करायला लागलं का नाही तरी चालेल, पण ह्याला शोधलाच पाहिजे. अहो माणसं तर वाढवा, दोघं कुठं म्हणून ओळखणार? आता कुणाला बोलू बाबा मी आता? अहो तो सच्चा आपल्यात भरती झाली ना, लावा त्याला फोन. होय रे, लावा ती गिरण परत दिली तेव्हापासून काय बोललाच नाही. फोन लावा. त्याला सांगतो आता. ए सच्चा गिरणवाला हा. हॅलो, कुठं आहेस रे? हाय की तस, बोला की. जेव्हापासून गिरण ताब्यात दिल्या तेव्हापासून शिफारस वाढल्या की रे तुझी. हा, जशी गिरण ताब्यात दिली की नाही तशी एका मिनिटात परत बी घेऊ शकतो, लक्षात ठेव. अहो नाही पप्प्यादा, अहो मी तुमचाच माणूस आहे ना. वय मग माणसासारखं एक काम कर की माझं. बोला की. ते काय झाले, ते राणा कुठेतरी गायब झाला. त्याला आम्ही हुडकाले, तू बी हुडक. अहो हुडकायचं कशाला, इथंच आहे माझ्या समोर. काय काय म्हणलास आणि कसं काय? अहो पप्प्यादा असं काय करताय? अहो मी तुमचाच माणूस आहे. आम्ही त्याला गुंतून ठेवतो बोलण्यात, तुम्ही या लवकर. बस 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 बस, हे बघ त्याच्यावर नजर ठेवू, त्याला गुंतवून ठेवू आणि ते तुझ्या गिरणीचा दरवाजा घेऊन ती बंद करून घे. आम्ही लगेच आलो. हा? होय होय होय, अजिबात जाऊ देणार नाही बघा. या या लवकर या. चला ठेवतो. हा ठेव. चल चल बस, तू गाडीवर बस रे, तुला सांगतो जाताना. चला, तू म्हणलास ते बरोबर आहे बघ. माननीय परेश पाटलांना तुझी लय गरज आहे, ते यायलाच इकडे. मला तुला इथं गुंतू ठेवायला सांगितले. हे नाव सच्या, जो तुझा पट्टा सारखं सारखं निघतोय, तर एकदा तर नवीन बसून घे की रे. अहो राणादा, नवा घ्यायला पैसे नको काय? असं आहे होय. सच्या, तू काय काळजी करू नकोस, तुझी सोय झाली म्हणून समज. हा, कशी काय? चला लवकर. गिरणीचा दरवाजा बंद करते कोण? पप्प्यादा लपून ठेवलाय. राजा काय सगळं गावभर हुडकलं तुला आणि तू इथं बसलायस होय? चल वाड्यावर चल. मी येत नसतं. का रे? त्या सर्किट तायडीला घाबरलायस काय? घाबरायचं नाही, मी आहे इथं. चल तू. ए, तिथं राजाचा अपमान होत असते, तिथं राजा येत नसते. हो राणादा राणादा राणादा, अहो जावा की. सध्या पण सांगायला आम्हाला लय गरज आहे तुझी. चल की. असं म्हणतोय? होय. मग एक काम कर. काय 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 काय? काय? घाबरलास मला? अहो, ते मला ते काय काय हे तुला वाटतंय तुला वाटतंय पांड्या, अरे दर टायमाला एकच नसते रे. नाव काय? नाही नाही म्हणजे तुला कसं कसं येईन मग मी तुला. चल की आता आमच्यावर चल. 1000 रुपये द्यायचं बघ. 1000 रुपये? नाही नाही अजिबात नाही. पैसे दिलं तरच राग येत असते. अरे पण पैसे नव्हतेच माझ्याकडं. बरोबर, अजिबातच नाही. काय सांगतो? हे बघ. अय्यो, मग आता चल. बरं ठीक आहे, मग गोल फिरायचं बघ. बोल मी. हा, ठीक आहे. बोल फिरलो. माझं पकडा. काय म्हणलं तर तो तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ना? मग हे काय तू 1000 म्हणलेला 2000 घेतला. ते वरचं 1000 माझ्या पाकिट मारीच्या मेहनतीचं.
असं नाही करायचं. येऊ का नको? हो, पाया पडतो तुझ्या पाया पडतो चल चल हा, चल चल बॅग कोण घेणार? हा घेतो की मी घेतो तू ये हं? हा हा त्याचं पाठव त्याला. अच्छा येते नवीन पट्टा बसेल बरं जरा जपून हा तू काय टेन्शन घेऊ नकोस. तायडे आणला बघा. जाऊ काय परत जाऊ? ए बाबा ए अरे बस आता कुठं जाते? 1000 रुपये दिलेत ना मग गपचूप माफी मागून टाक. वहिनी साहेब माफ करते. माफी? हे बघ तू माझा पाया पडलास 1000 रुपये दिले सर म्हणून मी आले इथं. माफी माग. जाऊबाईंचं मन दुखवलंय तू. एक मिनिट हा ते कुणाची माफी मागायची आहे मला? अरे अंजली मंजिलची. का ते? अरे बाबा माफी पाय पडू काय तुझ्या? काही ते 2000 द्यायचं बघ. ह्यो काय खुळ आहे काय? याला माफी मागायला सांगितलं तर पैसे काय मागायलाय? ते पैशांसाठी काय पण पैसे दिले तर सगळे कामं होत असतात बघ. डोसक्यात काय फॉल्ट आहे का काय तुझ्या? हे तायडे जरा ऐक की माझं हे बघ. देऊन टाक 2080 मिटवून टाक. ठीक आहे मग आधी माफी मग पैसे. आता पैसे द्यायला तयार झाले माफी मागायला तयार हो. अरे मग ठीक आहे मग ते बोलवा की. जाऊबाई सॉरी मागितली माफी मागितली. गेला राग गेला. जो माणूस राणाची नाही त्याची माफी मी स्वीकारणार नाही. परत तेच. जाऊबाई तुम्ही आता का उगं लावून धरलंय? राणा भाऊजी माफी मागायलेत ना ग. मला गरज नाहीये माफीची. हा माणूस राणाची नाही. वहिनी अहो राणादाच आहे हो. वहिनी असं का करता? 2 वर्षांनी परत आलाय म्हणून कोण नवऱ्यावर असं चिडतंय व्हय? नाही हा माणूस राणाची नाहीये. अहो पुण्यात अक्काची अक्का माणूस उभा आहे तरी मी तुम्हाला ओळखता येईना व्हय? हे बघा मी सांगितलं ना. अहो नाही काय तर तुमचा गैरसमज झालाय. अहो अख्खं गाव खुश झाले राणात आल्यात म्हणून. जर समजून घ्या की. ते काही का असे ना पण मी पास. यो आमचा घरचा मॅटर आहे. आमचा आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही जावा आता. जाऊबाईसनी आम्ही समजून सांगतो हळूहळू. हा जावा. चला ना. जाऊबाई जाऊबाई अहो काय चाललंय? अहो अख्ख्या गावाला पटलंय हे राणा भाऊजी. तुम्ही का उगा हटवादीपणा करालाय? कारण हा माणूस राणाजी नाहीये. अरे अरे काय करायचं या बाईचं? हा काय करायचंय? मी काय म्हणतो घेतो चाबूक आणि मार 2-4 फटके. नाही काय उपयोग नाही त्याचा. उलट आपलं गणित अजून बिघडल. राणा भाऊजी आता बघितलं ना ग अख्ख्या गावाला पटलंय तू राणायस ते. आता या बाईला एकदा का पटलं का नाही की मग आपलं काम झालं बघ.
पण त्या बाईला पटतच नाही. त्याला मी काय करू? आता तिला पटवण्याचेच तर पैसे देणार आहे ना ग तुला. अरे जर गोड वाघ तिच्या संगट. हे बघ, आपलं काम होणार. एकदा का तुझी सही झाली का नाही की या बाईचं काम बी तमाम करून टाकू आपण. काय पप्या? होय. अरे समजा गावाला पटलंय. आता राहिला प्रश्न त्या अंजली. ते काम बी लवकरच होणार, गॅरंटी आहे आम्हाला. चार दिवसात उपाशी मरायला लागणार ही गॅरंटी आहे मला. काय झालं पप्या? तिजोरी उन्हाळ्यात हिरे आटतात की नाही तसे आटत चालले. 2-4 दिवसात तळ गाठणार. अगं तायडे, हे तुझं सगळं रामराज्य चालवायसाठी पैसे लागतात, त्याचा जरा विचार कर. त्यासाठीच तर इस्टेट आमच्या नावावर करून घेणार होतो, पण नेमका ह्यो घोळ झाला. तुला सांगतो पप्या, 2-4 एकर जमीन जरी इकली असती का नाही तरी समध्या झंझटी मिटल्या असत्या. त्याच्यासाठीच तर आणला होता ना भैयाला. त्यासाठी आधी सही व्हायला पाहिजे. आत्ताच काय? तू एक काम कर पप्या, तू पंचायत ऑफिसला जा, नवीन टेंडर काढ. आहे ना, तेवढी सगळी कामं झाल्यात. आता कसली टेंडर काढणार? तू ते काय बी कर. काय बी? तायडे, एकेका कामाचं 4-4 टेंडर काढून झाल्यात आणि आपण पैसे खाल्ल्यात. आता त्या ग्रामपंचायतीचा काय उपयोग नाही. मी एक बोलू काय? बोल. गावात आपण वसुली सुरू करू की ते धनुष अण्णा करताय तसं? कोण धनुष अण्णा? अयो माझं देव, सुपरस्टार धनुष. ऐक जरा, खऱ्या आयुष्यात पिक्चर चालत नसतो. राजाचं चालणं. काय सांगतो, एवढी गॅरंटी का? बर ठीक आहे कर वसुली कर. काय नसते होत तायडे. नाही, आम्ही म्हणतो हे काम नक्की होणार कसं? ज्या गावानं प्रेम दिलं हे गाव पैसे पण देणार. ही वसुली राज्यात करणार. उद्या अरे काय रे बरकत? अरे बरकत, अरे तुला काय डोकं बी काय आहे का नाही? परत कशाला गेलतास त्या बामट्या समोर? आणि गेलायस तू गेला एकटा गेलायस होय? आज तू काय खुळा बिळा झालास काय? उद्या मी एकटा कशाला जाऊ रे तिकडे? आता डुप्लिकेटच्या समोर तवाच जाईल जेव्हा त्याचं पितळ सगळ्या गावासमोर उघडं पाडी. मग तुला चोपला कुणी? मला कुणी चोपला? ते कुणी? मग असं कळवळायला का लागलायस? अरे बाबा, ती हात गाडी वडून अंग इथं मोडून आले माझं. अच्छा, मला वाटलं त्या डुप्लिकेटनं परत तुला चोपला वाटत. उद्या ते किती दिवस चालणार आहे असं? खरं आपल्या नाकाव टिचून तो डुप्लिकेट राणा म्हणून सगळ्या गाव पण मिरवा लागला. आणि इथं आपण हातात हात धरून बसू. नाही, अजिबात नाही. आपण त्याला उडा पाडायचा म्हणजे पाडायचा, पण कसा तेच कळना झाले. घरात घुसून बघावं म्हटलं तर परवा मार खाल्ल्यापासून धाडसच होईना झाले. उद्या तू आयडिया काढ की मर्दा एखादी. अख्खं गाव तुला आयडियाची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखते आणि तुला एक आयडिया सुचून झाल्या. जरा जाऊन ये. काय कुठं? युनिव्हर्सिटीत. उद्या तुला काय काय नाही रे? अख्खं गाव इथे फसायला लागले. तो लपंगा तिथे घरात बसताना मांडून बसला. तुला एकदा, मला 2दा त्याने मारले आणि तुला दारू प्यायचे सुद्धा लागले. हे जरा आणि काहीतरी सुचल म्हणून म्हणतो तो रे. लाईट 90 काय नाही. तिथे मी हमाली करतो आणि तू पैसे उधळ. हे बघ बरकत, तू जेवढं पैसे दिलेस की नाही ते सगळं मी तुला परत करतो. पाहिजे तर लिहून ठेव. बघ, तू माझा 1 रुपया मी परत करू नको. पण त्याला कसं घालवायचं ही आयडिया मला काढ.
काय रे? अरे इथं का बसलाय? घरला गेला नाही अजून? नाही घरी जाऊन काय करू? ते नव तू आजकाल त्या पप्प्यावर लय असतीस रे. काय भानगड काय तुझी? अरे कसली भानगड? तू राहणार त्यांच्या संकट असतोय म्हणून जातोय आदलं बदल. हे सच्चा तो राणा नाहीये. अरे तू राहणारच आहे. ए सत्या, राणादा कधी असा वागताना बघितलंस तू? हा? अरे मर्दा दारू काय पितोय, मारामारी काय करतोय? अरे अंजली वहिनी बी म्हणाल्या की तो राणादा नाही म्हणून. मला एक सांग, राणादा असता तर त्यानं बरकतला मारला असतं काय? अरे ती सगळी शाळा आहे. ही शाळा कसली कसली शाळा? तुमची शाळा. तुम्ही कशाला आगाऊपणा करायला गेला होता? हा म्हणून तुम्हाला चोपला. हे बघा, मनात राग ठेवून तुम्ही काय बाय बोलू नका. तू राहणारच आहे. तो राणा नाहीये. अरे बाबा तू राहणारच आहे. तो राणा नाहीये. अरे बाबा तू राहणारच आहे. तुम्ही आता जरा शांत राहा आणि पुढे काय काय मजा होत्या ती बघा. क्या? कसली मजा रे? खरं सांगू काय? हा सांग सांग. तुम्ही मजा बघा नुसती. चला मी जातो, मला वेळ होते. ए ए अरे जातो, खेकडी झाल्यात, रस्ता करतो मस्तपैकी. ए बरकत, तू मी आणि अंजली वहिनी आपल्या तिघांनीच खरं काय ते माहिती. बाकी समध्या गावाला राणादा आलाय म्हणून खुशीनं खुळ लागले. खरं काय ते कोणालाच पटना मरता. आपण सगळ्यांनी पटवून द्यायचं. अजिबात आपल्या गावाला पुसू द्यायचं नाही. होय, या रानाचं बिंग फोडल्याशिवाय गप्प बसायचं नाही आपण. होय. चल जा. कसं आहे जेवण? वा, एकदम मस्त झालं की जेवण. हिअर तर लय भारी बघा. ही आवडली तुला? एकदम. काय झालं? ते राणा त्याला बी खीर लई आवडायची. अरे वा, म्हणजे एक गुण जुळते म्हणायचं की. बरं ते कुठे ती म्हातारी कुठे? काय तुला सांगायचं म्हणतो मी, खीर एकदम भारी झाली म्हणून. तुला जेवायला घालणार म्हणून किचन मधल्या बाकीच्या समजांना सुट्टी दिली आम्ही. माझी एवढी काळजी कधीपासून करायला लागलाय तुम्ही? तुझी नाही र, पैशाची. बरं, ते वसुलीचं कसं करणार आहेस तू? करणार किंवा मी म्हणलंय की तुम्हाला करणार. वसुली करणार, पैसे बी मिळणार बघा. तुम्ही काय बी काळजी करायची नाही. काम नक्की होणार आहे ना ग? होणार की हो. राजा एकदा बोललं की बोललं. राजाची जुबान लई मजबूत असते बघा, ओढणार नाही. जो शब्द आहे राणाचा. राणा बी शब्दाचं लई पक्क होतं बघा. जीव गेला तरी शब्द पाळणार म्हणजे पाळणार. ते राणाचा जीव जुबान पाळलं म्हणून गेला का काय? नाही, ते काय माहित नाही आम्हाला. तू वसुलीचं काय करणार आहेस ते सांग आधी. करणार की हो, पण ते पायावर किती फिरणार की हो मी. ते वसुली करायला एक गाडीची सोय करून द्या की मस्तपैकी. ठीक आहे, उद्या सकाळ पतूर तुझ्या गाडीची सोय करतो, त्याची काळजी करू नकोस. पण तू आधी पैशाचं बघ. हो.